नमस्कार शेतकरी बांधवांनो. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲपमध्ये तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण करणे अनेकांसाठी कठीण झाले होते. मात्र आता ही समस्या सोडवण्यात आली असून ॲप व्यवस्थित चालू झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंदणी सहजपणे करता येणार आहे. ई पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण यावरच शासकीय अनुदान, पीक विमा आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मिळणारी नुकसान भरपाई यांसारख्या योजनांचा लाभ अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने वेळेत ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. आता पाहूया ई पीक पाहणी कशी करावी. ई पीक पाहणी करण्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून ई पीक पाहणी DCS हे ॲप डाउनलोड किंवा अपडेट करावे. ॲप उघडल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाका, त्यावर आलेला OTP भरून लॉग इन करा. यानंतर जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडा आणि आपले खाते क्रमांक भरा. पुढील टप्प्यात खरीप हंगाम निवडून तुमच्या शेतात कोणते पीक आहे हे नोंदवायचे आहे. उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी, सोयाबीन यापैकी जे काही पीक लावले असेल ते निवडावे. त्याचबरोबर पिकाला पाणी कुठून मिळते, जसे की विहीर किंवा पावसाचे पाणी, याचीही माहिती भरावी. यानंतर ॲपमध्ये दिलेल्या सूचनेनुसार तुमच्या पिकाचे 2 फोटो काढून अपलोड करावे. ते आवश्यक आहे. सर्व माहिती भरल्यानंतर ती नीट तपासा आणि सबमिट करा. जर काही चुकीची माहिती भरली गेली असेल तर ती 48 तासांच्या आत दुरुस्त करता येते. ई पीक पाहणीची अंतिम तारीख काय आहे? सध्या हे ॲप व्यवस्थित चालू असून शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी 14 सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. ठरवलेली हीच अंतिम तारीख आहे. जर ॲपमध्ये काही तांत्रिक अडचण आली किंवा माहिती भरण्यात अडथळा निर्माण झाला तर शेतकऱ्यांनी आपल्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. वरील माहिती ही सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी देण्यात आलेली आहे. यामध्ये शासकीय पातळीवर वेळोवेळी बदल होऊ शकतात. अधिकृत माहितीसाठी कृषी विभाग किंवा स्थानिक तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.